पोलीस पाटलांच्या न्याय व हक्काच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात यासाठी बुधवार दिनांक 14 पासून पोलीस पाटील मारुती कुंभार यांनी उपविभागीय कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात कुंभार यांनी म्हटले आहे की राज्यातील पोलीस पाटलांनी प्रलंबित मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून शासन स्तरावर वेळोवेळी धरणे आंदोलन, निवेदने, मोर्चे काढले. प्रशासन पोलीस पाटलांच्या तारीख पे तारीख देत आहे. प्रशासनाने राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित विविध मागण्यासंदर्भाने वेळ काढू धोरण सोडून लवकरच निर्णय घ्यावा. नमस्कार, मी मारुतीराव कुंभार, पोलीस पाटील मौजे माडज. आज आम्ही 2 वर्ष झालं शासनाशी झगडतोय की आमच्या मागण्या मान्य व्हावं ह्यासाठी. तरी वारंवार शासन आम्हाला डावलत आहे. तरी पोलिसातील हा घटक शासनाचा कान, नाक, डोळा हा घटक असतो, तो सध्या उपेक्षित आहे. तरी शासनाने या त्वरित ह्या मागण्या मान्य करावं. आम्ही याकरिता उपोषणाला बसलेला आहे. तर शासनाला आम्ही विनंती करतोय की आमच्या मागण्या मान्य करावं. की पोलीस पाटील हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे. तर तो कशा पद्धतीनं जर सांगायचं म्हणलं तर वेळेवर आपलं आता आजच्या तारखेमध्ये वेळेवर मानधन होत नाही आणि मानधन होतो तो पण 6,500 रुपये म्हणजे 6,500 त्या तुटपुंजा मानधनावर आम्हाला काम करावा लागतो. जर आपण विचार केला तर दिवसाला 200 रुपये आमची हजेरी पडतो. आज गावामध्ये जे व्यक्ती रोजगार काम करतात त्यांना 400 रुपये याप्रमाणे त्यांना वेतन किंवा त्यांचं जे काय असतो ते मोबदला भेटतो. पण आम्ही 200 रुपयावरती आज आम्ही या ठिकाणी काम करतो. मला एवढंच बोलायचं आहे की पोलीस पाटील यांच्याही नावाने आर्थिक विकास मंडळ हे शासनानं स्थापन करावं. शासनानं वेळोवेळी हा बोललेला पण आहे आणि याचा GR पण काढलेला आहे की आमच्या मानधनातून 500 रुपये कमी करून आणि शासन काही पैसे भरून असं आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार होता. तो पण अद्यापर्यंत झालेला नाही. तर तो या ठिकाणी व्हावं. पूर्वी वंश परंपरागत पोलीस पाटील पद राहायचा. त्यांना शेकडो एकर जमीन असायची, त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह होत असे. पण आताच्या घडीला आज आम्ही डिग्री करून पोलीस पाटील झाल्यानंतर काहीतरी आमचा उदरनिर्वाह होईल म्हणून आज तरुण पिढी सुद्धा आजच्या तारखेला पेपर देऊन आज पोलीस पाटील या पदावर झालेला आहोत. तर आम्हाला उदरनिर्वाहासाठी ना जमीन ना कोणता मोठा उद्योगधंदा नसल्याने आम्हाला शासनातर्फे माझी एवढीच विनंती आहे की आर्थिक विकास महामंडळ त्यांनी स्थापन करावं आणि त्याच्यातून काही छोटे मोठे आम्हाला लोनची सुविधा करून त्यांनी द्यावं, जेणेकरून आम्ही पण या ठिकाणी सक्षम व्हावं. एवढंच मला या आजच्या उपोषणातून शासनाला विनंती करायची. कोरोना काळ जसा गेला, राज्यातील पोलीस पाटील हा प्रत्येक पोलीस पाटील समोर जाऊन क्वारंटाईन हो, त्यांना राहायची व्यवस्था हो, पार पाडण्यात मदत केली. आणि कोरोना काळामध्ये बरेच लोकांनी पोलीस पाटलाला शिव्यागाळ्या बी केले, तरी सुद्धा पोलीस पाटील माघारी हटला नाही. आज पोलीस पाटलावर अशी आर्थिक संकट आली आहे की 6,500 तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागते. दररोज त्याला मिनिमम 200 रुपये एवढी इतके भेटते. तरी सुद्धा पोलीस पाटील कोणत्याही राज्यावर आपत्ती आलं की त्यांना माघारी हटणार नाही. तरी सुद्धा तेवढं काम करत असतो. त्यांना वेळोवेळी प्रशासनाला मदत करून सुद्धा आज रोजी 6,500 मानधनावर काम करत आहे. तरी सुद्धा शासनाला एवढीच विनंती आहे की आमचे मानधनामध्ये वाढ करायला पाहिजे. मी पवन महारुद्र स्वामी, पोलीस पाटील तळमोड. माझी शासनाला नम्रपणे विनंती आहे की पोलीस पाटील हा घटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून चालत आलेला आहे. पोलीस पाटलाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शासनानं जे मानधन केलेलं आहे ते मानधन त्यांना परवडत नाही. तरी शासनाला माझी अशी विनंती आहे की जी बी आतापर्यंत शासनानं पोलीस पाटलाच्या हितासाठी GR काढलेली आहे त्याची तुर्तास अंमलबजावणी
करण्यात यावी. तो पोलीस पाटला राज्यामध्ये पोलीस पाटलाचे जे पदभर करायचं राहिलेलं आहे शासनातर्फे, ती पदभरती लवकरात लवकर करावी व ज्या गावामध्ये ज्या पोलीस पाटलाच्या अतिरिक्त पदभार पोलीस पाटलाचा दिलेला आहे तरी शासनाला माझं हे बी म्हणणं आहे की त्यांना त्या पदाचं मानधन जास्तीत देण्यात यावं आणि पोलीस पाटलाच्या निवृत्तीनंतर शासनाच्या पोलीस पाटलाच्या कुटुंबियाला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना जे 20 लाखापर्यंतचा जे मॅच्युरिटी कव्हर आहे ती देण्यात यावी ही शासनाला माझी नम्रपणे विनंती आहे. नमस्कार, मी पद्माकर प्रभाकर पाटील, पोलीस पाटील चिंचोली भुयार, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय उमरगा यांच्या समोर आमचे सहकारी पोलीस पाटील श्रीयुत मारुती कुंभार पाटील, माडदचे पोलीस पाटील, हे या ठिकाणी आमरण उपोषण करण्यासाठी आमच्या सर्व पोलीस पाटलांच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पोलीस पाटील तालुक्यातील, जिल्ह्यातील व इतर भागातील सुद्धा पोलीस पाटील या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हजर आहेत. आमच्या मागील 2 वर्षापासून शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वेगवेगळ्या निवेदनांच्या माध्यमातून असेल, मोर्चांच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर आम्ही उपोषण करून सुद्धा अनेक वेळा आमच्या प्रलंबित मागण्या आम्ही शासन दरबारी मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. एकदम नम्र विनंती करून त्यांना वेळोवेळी आम्ही सततच त्यांच्या मागे आम्ही राहत होतो. प्रलंबित मागण्या आमच्या अनेक आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे की आमच्याकडे ग्राम पोलीस अधिनियम 1967 ज्या अखत्यारीत आम्ही काम करतो त्या कायद्याच्या अंतर्गत, मुळात त्या कायद्याला आता बरीच वर्ष झालेली आहेत. त्याच्यामध्ये काही मूलभूत सुधारणा होणं गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी शासनानं समिती सुद्धा केली, पण समितीनं आजपर्यंत काय काम केलं हे पोलीस पाटलांनाही माहीत नाही, त्या समितीच्या सदस्यांना सुद्धा आतापर्यंत माहिती नाही. त्याच्यामुळं नेमकं समितीमध्ये अध्यक्ष कोण आहे हे सुद्धा सर्वसामान्य पोलीस पाटलांना माहिती नाही. सर्व विभागाचे कर्मचारी काम करत असताना आमच्याबरोबर जे ग्राम स्तरावर कर्मचारी काम करतायत त्यांना वेतनवाढ दिली जाते, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहनपर भत्ते दिले जातात. आम्ही निवडणुकीच्या वेळेला काम करतो पण आम्हाला एकदाही भत्ता आतापर्यंत या शासनाने दिलेला नाही. कोविड काळामध्ये सुद्धा आम्ही भरपूर काम केलं. कोविड काळामध्ये सुद्धा आम्हाला अतिरिक्त मानधन देण्याचा शब्द काही मंत्री महोदयांनी दिला, पण आम्हाला तेही मानधन दिलं नाही. आमचं जे 6,500 तुटपुंज मानधन आहे, ग्रामीण भागामध्ये महिलांना सुद्धा 200 रुपये दररोजचे पगार मिळतो, दररोजची मजुरी मिळते, पण नाव मोठं लक्षण खोटं अशी परिस्थिती आर्थिक बाबतीत आमची झाली. पोलीस पाटील म्हणून खूप मोठं मानाचं पद, शिवकालीन पद आहे. आमचे आजोबा पणजोबा सुद्धा पोलीस पाटील होते. अनेक या ठिकाणी नवीन पोलीस पाटील आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी आहे, आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. पूर्वीची पोलीस पाटलीकी वेगळी होती. आताची पोलीस पाटलीकी जी आहे ती शासनाने परीक्षा देऊन पोलीस पाटील पद भरले आहेत. अनेक उच्च शिक्षित मुलं एक चांगली संधी म्हणून पोलीस पाटील पदावरती काम करण्यासाठी इच्छुक असतात, ते पोलीस पाटील होतात परीक्षा देऊन. एवढं उच्च शिक्षित असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पुरेसं मानधन मिळत नाही. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज पोलीस पाटलांवर आमरण उपोषण करण्याची वेळ येते, याचा विचार शासनाने केला पाहिजे आणि शासनाने योग्य वेळेमध्ये कमीत कमी कालावधीत आता कुठलाही विलंब न करता, जसं की आमच्या बरोबर अशा कार्यकर्ते काम करतात त्यांना मानधन वाढ दिली जाते, बाकीचे अनेक असे घटक आहेत त्यांनाही मानधन वाढ दिली जाते, पण सतत आमच्याकडेच दुर्लक्ष का, अशी भावना सर्वसामान्य पोलीस पाटलांची आता झालेली आहे. तरी कुठेतरी याचा विचार केला पाहिजे, कारण आम्ही कान नाक डोळा म्हणून काम करतोय, शासनाच्या सर्व गोष्टी आम्ही करतोय आणि आमची परिस्थिती अशी आहे की नियुक्ती देणारे आमचे उपविभागीय अधिकारी आहेत, पण आम्ही प्रत्यक्षात काम करत असताना सर्व विभागाच्या अखत्यारीतल्या सर्व कर्मचाऱ्यांचे जे आमचे वरिष्ठ आहेत त्या सगळ्यांचं काम आम्ही करतो. आरोग्य विभाग असेल, तहसील असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांना आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी मदत करतोय, तरीही आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी शासनाने याचा गांभीर्यानं विनंतीपूर्वक आम्ही त्यांना मागणी करतोय आणि त्यांनी गांभीर्याने विचार करून आमच्या पोलीस पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित सोडवाव्यात, ही माझी शासनाला नम्र विनंती आहे. तर आज आमचे सहकारी मित्र इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत. वास्तविक हा आमचा लढा डिसेंबर 2022 पूर्वीच चालू झालेला होता. डिसेंबर 2022 मध्ये नागपूर नगरीनं पोलीस पाटलांची 2 भव्य दिव्य असे मोर्चे पाहिलेले आहेत. त्या मोर्चाच्या नंतर दोन्ही मोर्चाची जे निवेदनं स्वीकारायला जे शिष्टमंडळ गेली होती, त्या शिष्टमंडळाला प्रशासनाने एवढं सांगितलं की
जानेवारीमध्ये तुमच्या बाबत आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत आणि तो निर्णय होऊन जाईल. जानेवारी 2023चा कालखंड गेला, त्यानंतर महाराष्ट्रात कुठेही पोलीस पाटलांच्या मागण्या संदर्भाने कसलाही निर्णय झाला नाही. तो निर्णय होत नाही म्हणून सर्वप्रथम उपोषणाचा पहिलं आंदोलन हे झालं छत्रपती संभाजीनगर येथे. त्या आंदोलनानंतर ते आंदोलन असंच फेल गेलं. त्या आंदोलनानंतर सोलापूर येथील एका पोलीस पाटलांनी असंच उपोषणाचा मार्ग घेतला. त्याही उपोषणाचा प्रशासनाने कुठेही विचार केलेला नाही. त्याच्यानंतर कोल्हापूर येथील एका पोलीस पाटलांनी 2-3 पोलीस पाटील होते तिथं, त्या पोलीस पाटलांनी पण उपोषणाचा हत्यार उपसलं. पण प्रशासनाला या बाबतीत विसर पडलेला होता. त्यामुळे प्रशासनानं त्याही कालखंडात त्याही उपोषणाचा विचार केला नाही. वैयक्तिक आंदोलन होऊन प्रशासनाला जाग घेतली. या आंदोलनाने कंटाळून मुंबई येथे 3 दिवसीय धरणे आंदोलन पोलीस पाटलांनी केलं. त्या आंदोलनाच्या नंतर प्रशासनाने आम्हाला असं सांगितलं की हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये पोलीस पाटलांच्या मागण्याबाबत आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. डिसेंबर 2023 मध्ये नागपूर नगरीनं 2 मोर्चे पाहिली, एक धरणे आंदोलन पाहिलं. प्रत्येक आंदोलनाच्या नंतर प्रशासन पोलीस पाटलांच्या बाबतीत वेळकाढू धोरण करत असल्या कारणाने आज राज्यातल्या पोलीस पाटलांना कुठंतरी हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळं शासनाला माझी एवढीच विनंती असेल की पोलीस पाटलांच्या बाबतीत वेळकाढू धोरण न करता सामान्य पोलीस पाटील हा सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्ती या गावगाड्याच्या महत्वाच्या पदी आलेला आहे. त्याचा उदरनिर्वाह 6,500 रुपये या तुटपुंज्या मानधनात होणं कठीण आहे, जिकरीचं आहे. त्यामुळं पोलीस पाटलांना योग्य न्याय देण्यासाठी शासनाने योग्य वेळेत योग्य निर्णय घ्यावा मी अशी विनंती करतो. मान्य करा आमच्या मागण्या, मान्य करा आमच्या मागण्या, मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा. मानधनवाढ झालीच पाहिजे. कुंभार पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कुंभार पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आमच्या मागण्या, मान्य करा, आमच्या मागण्या, मान्य करा. मानधन वाढ, झालीच पाहिजे, मानधन वाढ. झालीच पाहिजे.